आपलं हे इंट्रोडक्शन हो ना चालू केलं ना रेकॉर्डिंग चालू करून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या वतीनं तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण राज्याला दिशादर्शक असणारा आपला हा मिशन आरंभ हा उपक्रम आणि त्या अंतर्गत गेल्या बऱ्याच महिन्यांपासून आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता 4थी साठी नियमित ऑनलाईन तासिका घेतोय. आजच्या या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला शिष्यवृत्तीला जे 4 विषय आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर बुद्धिमापन चाचणीतील कूट प्रश्नांतर्गत येणारा वेन आकृती हा घटक आज आपण सगळेजण अभ्यासणार आहोत. पण हा घटक अभ्यासत असताना आता सर्वांना अगोदर सूचना आहे की सर्वांनी एकाग्र व्हायचंय. बाहेर थोडस पावसाचं वातावरण आहे, रेंज थोडीशी कमी असेल, परंतु आपली शक्यतो ही ऑनलाईन तासिकेची एखादी स्वतंत्र खोली असावी. नाहीतर त्याच हॉलमध्ये टीव्ही चालू आहे, त्याच हॉलमध्ये आपला छोटा भाऊ खेळतोय, शेजारी किचन मध्ये स्वयंपाक चाललाय. मग एवढा जर गोंगाट असेल तर आपल्याला हा शिकवलेला घटक समजणार नाही. आता काय करायचं, सगळ्यांनी आपल्या मनात जर काही चाललं असेल तर ते सगळं काढून टाकायचंय आणि सर्वांगाचे कान करायचे. सर्वांगाचे कान करणं म्हणजे काय करणार आहे, लक्षपूर्वक श्रवण करणं. आणि जेव्हा आपण लक्षपूर्वक श्रवण करतो, मन लावून श्रवण करतो, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
तू मन हे मीच करीन. आणि एकदा का कोणत्याही गोष्टीला आपण मन समर्पित केलं तर ती गोष्ट तो घटक आपल्या लवकर लक्षात येतो. आणि म्हणून आता मनातून सगळं काढून टाकायचं आणि हा जो वेन आकृती हा घटक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो असा समजून घ्यायचा आहे की आज एकदा तो आपण समजून घेतला ना की पुन्हा आता आपल्याला आयुष्यात कधीच वेन आकृती या घटकावरील जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर कधीच चुकणार नाहीत. या पद्धतीने आपण त्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत. तर आपण आपल्या या तासिकेला सुरुवात करूया. ज्या अर्थी तुम्ही सगळेजण आज इतकं पावसाचं बाहेर वातावरण असून सुद्धा या ऑनलाईन तासिकेला उपस्थित झालात, हजर झालात, त्या अर्थी नक्कीच तुमच्या मनामध्ये अभ्यासाविषयी आवड आहे. आणि ज्याच्या मनामध्ये अभ्यासाविषयी आवड असते यश त्याला नक्की येत असतं. आज जरी आपण चौथीत असू तरी हे जग स्पर्धा परीक्षेचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. आणि आपण आतापासून जर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच आपल्या सगळ्यांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. तर आपण आपल्या तासिकेला सुरुवात करूया. वेन आकृती हा घटक आपण सुरुवात करतोय. काय आहे वेन आकृती? आपण स्लाइड पाहतोय, हे पहा. वेन आकृती म्हणजे काय? स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. विविध घटकातील परस्पर संबंध भौमितिक आकृत्याच्या साहाय्याने दर्शविणे म्हणजे वेन आकृती होय. मग भौमितिक आकृती आपल्या सगळ्यांना माहित आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, षटकोन. हे ज्या आकृत्या येतात यांची एक शृंखला असते. त्या दोन आकृत्यामध्ये काही सहसंबंध आहे का, काही संबंध आहेत का, हे आपल्याला बारकाईने पाहावं लागतं. आकृत्यांचे एकमेकांना छेदणारे भाग हे विशिष्ट सामायिक गुणधर्म त्या ठिकाणी दर्शवत असतात. परीक्षेत यावर आधारित अचूक निरीक्षण आणि तर्कसंगत विचार करून आपल्याला उत्तर शोधायचे असतात आणि ते लिहायचे असतात. बघा इथे आकृती त्यांनी दिली. बघा ही गट अ दर्शवणारे वर्तुळ आहे आणि हे गट ब दर्शवणारा वर्तुळ आहे. आपण थोडस विस्ताराने पाहूया. हे पहा, हे जे वर्तुळ आहे हे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ गट अ साठी आहे आणि हे बाजूचे जे वर्तुळ आहे ते गट ब साठी आहे. पण याच्यामध्ये एक भाग असा आहे. कोणता भाग? हे पहा, हा भाग, हा गट अ आणि गट ब हा मधला भाग बरं का, हा सगळा मधला भाग. गट अ आणि गट ब साठी सामायिक गुणधर्म असलेला भाग आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. बघा आपण थोडस पुढे जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढची स्लाइड मी आपल्या समोर दाखवतोय. घटकाच्या संबंधावरून वेन आकृती आपल्याला या ठिकाणी ओळखायची. दिलेल्या शब्दामधील परस्पर संबंध ओळखणे आणि त्यानुसार योग्य वेन आकृती निवडणे हा यातील अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. बघा ही स्क्रीनवर एक आपल्याला आकृती दिसते. ती दिवस, आठवडा आणि महिना पूर्णतः अंतर्भूत असणारे संबंध. बघा हे जे सगळ्यात आतलं जे वर्तुळ आहे ते दिवस दर्शवणार आहे. दिवस बरं का बाळांनो. हे 2 नंबरचं जे वर्तुळ आहे, 2 नंबरचं, कोणतं रे 2 नंबरचं? हे 2 नंबरचं बरं का. हे आठवडा दर्शवणार आहे, आठवडा. आणि हे 3 नंबरचं जे वर्तुळ आहे, आपण रंग दुसरा घेऊ म्हणजे तुम्हाला चटकन दिसून येईल. हे 3 नंबरचं जे वर्तुळ आहे हे महिना दर्शवणार आहे, महिना बरं का. म्हणजे पूर्णतः अंतर्भूत असणारा संबंध याच्यामध्ये. 7 दिवसाचा मिळून आठवडा तयार होतो, 4-5 आठवड्यांचा मिळून एक महिना तयार होतो. आणि अशाच प्रकारे जर आपल्याला पाहिलं
तर इथं आपल्याला गाव घेता येईल बरं का, इथं तालुका घेता येईल आणि इथं जिल्हा घेता येईल. अशा स्वरूपाचे जे संबंध दाखवायचे असतात त्याच्यासाठी या प्रकारची जी आकृती आहे ती आकृती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाते, ती आपल्या लक्षात आली पाहिजे. बघा आता ही दुसरी आकृती. एका मोठ्या गटात 2 स्वतंत्र घटक समाविष्ट असतात. इथं किती वर्तुळ आहेत रे बाळांनो? 3 वर्तुळ आहेत. बघा कोणते 3 वर्तुळ आहेत? हे बघा, हे मोठं वर्तुळ आहे बरं का, आणि त्याच्या आत परत हे 2 वर्तुळ आहेत. हे जे मोठं वर्तुळ आहे ना ते धातूचं प्रतिनिधित्व करणार आहे, धातू सांगणार धातू बरं का. आणि धातू, आता धातू अनेक येतात पण त्यांनी काय म्हटलं, चांदी, सोने, समजा याला आपण सोने म्हणू आणि याला चांदी म्हणून. बघा हे धातू आहे, सोनं हा एक धातू आहे, चांदी हा एक धातू आहे. आणि ह्या सोनं आणि चांदी व्यतिरिक्त अजून सुद्धा काही धातू असू शकतात, त्याच्यासाठी ही मोकळी जागा ठेवलेली आहे. आता आपण तिसऱ्या प्रकारचा वेन आकृती पाहू. परस्परांना अंशतः छेदणारे संबंध या आकृत्यांमध्ये दाखवले जातात. याच्यामध्ये बघा तीन प्रकारचे 3 वर्तुळ दाखवले. त्या तिन्ही वर्तुळांनी काय केले रे, एकमेकांना छेदले. हे बघा, हे पहिलं वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ आहे आणि हे तिसरं वर्तुळ आहे. एक वर्तुळ स्त्रियांसाठी त्यांनी केलंय, दुसरे डॉक्टर आणि तिसरं कलाकार. हे अंशतः संबंध यांचे आहेत आणि ते दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या आकृती या ठिकाणी वेन प्रकारामध्ये आपल्याला समाविष्ट असतात. त्याचं निरीक्षण करायचंय आणि विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे. याच्यामध्ये निरीक्षण बारकाईने करायचं आणि प्रश्न बाबा नेमका काय विचारलाय हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बरं का. जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचला नाही, बरेच मुलं काय करतात की गडबड काहीतरी वाचून टाकतात आणि सगळं समजून घेत नाहीत आणि त्यांना ती संकल्पना स्पष्ट असून सुद्धा त्यांचं उत्तर चुकतं. म्हणून प्रश्न बारकाईने वाचायचा. आपण काय करूया, पुढची स्लाइड घेऊया आणि प्रश्न पाहूया बरं का. बघा प्रश्न क्रमांक 1 व 3 करता पुढे दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. बरं का. आता ही आकृतीचं आपण निरीक्षण करूया अगोदर. याच्यामध्ये किती आकृत्या आहेत रे बाळांनो? 2 आकृत्या आहेत, 2. बरं का. कोणत्या कोणत्या आकृत्या 2 दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये? आपल्याला याच्यामध्ये त्रिकोण दिसतोय आणि आपल्याला याच्यामध्ये वर्तुळ दिसतंय. हा बघा, हे बघा त्रिकोणी आणि हे आहे वर्तुळ. बर, त्रिकोणात किती अंक आहेत रे? 2 आहेत, 15 आणि 7. आणि वर्तुळामध्ये 61 आणि 7 म्हणजे 7 हा या दोन्ही दोन्ही आकृत्यांमध्ये येणारा सामायिक अंक आहे. आता आपण काय करूया, याच्यावर काय प्रश्न विचारलेत ना ते प्रश्न वाचूया आणि त्याचं उत्तर शोधूया. काय प्रश्न विचारला त्यांनी? फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता? फक्त त्रिकोणात असलेला अंक सांगायचा आहे आपल्याला. आता बघा, हा त्रिकोण आहे. त्रिकोणात किती अंक आहेत रे? 15 आहे आणि 7 आहे. पण 7 हा फक्त त्रिकोणात आहे का अंक? नाही, तो त्रिकोणात आहे परंतु सोबतच कशात मध्ये सुद्धा आहे? हे बघा, हे वर्तुळामध्ये सुद्धा येतोय. त्यामुळं 7 आपल्याला हे उत्तर घेऊन चालणार नाही. मग फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता आहे रे? फक्त त्रिकोणात असलेला अंक 15 आहे. आपल्या पर्यायात 15 आहे का? हो आहे. किती नंबर आहे?
2 नंबर हे आपलं उत्तर. लगेच मग ते आपल्याला पुढं ह्याच्यामध्ये दिलेलं असतं, पर्याय दिलेले असतात. ठीक आहे, असं तुम्हाला माहिती आहे पुढं पर्याय दिलेले असतात. 2 क्रमांकाच्या पर्यायाचा जो गोल आहे तो गोल व्यवस्थित काय करायचा, रंगवायचा आणि त्याचं उत्तर असतं. आता प्रश्न क्रमांक 2 आपण पाहू बरं का. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, वरील आकृतीत फक्त वर्तुळात असलेला अंक कोणता. बघा, फक्त वर्तुळात कोणता अंक आहे रे. 7 फक्त वर्तुळात आहे का, नाही. तो वर्तुळात आहे पण सोबतच त्रिकोणात आहे, म्हणून 7 फक्त वर्तुळात नाही. तर हा जो 61 आहे, 61 हा जो 61 आहे, हा 61 फक्त वर्तुळात असलेला अंक आहे. पर्याय क्रमांक 3 61 हा फक्त वर्तुळात असलेला अंक आहे. आता बघा, तिसरा प्रश्न काय विचारला त्यांनी, वर्तुळात आणि त्रिकोणात दोन्ही ठिकाणी, वर्तुळात आणि त्रिकोणात दोन्ही ठिकाणी असलेला अंक कोणता. बघा, हा 15चा जरी विचार केला आपण तर 15 फक्त त्रिकोणात आहे, आणि 61चा जर विचार केला तर तो फक्त वर्तुळात आहे. पण वर्तुळात आणि त्रिकोणात विचारलं त्यांनी, दोन्ही ठिकाणी हा 7 अंक आहे, 7. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वर्तुळात आणि त्रिकोणात दोन्ही ठिकाणी असणारा अंक 7 हा आहे. त्याचं उत्तर असणार 7. ओके, लक्षात येते का तुमच्या, मी शिकवलेलं लक्षात येते ना, समजते ना तुम्हाला. तर आपण काय करूया आता, पुढे प्रश्न पाहूया एक. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळात चहा पिणारे लोक दिलेले आहेत. वर्तुळामध्ये कशाचे कोणते लोक दिले, तर वर्तुळात चहा पिणारे लोक दिले, चहा पिणारे बरं का. वर्तुळामध्ये, त्या वर्तुळामध्ये चहा पिणारे. त्रिकोणामध्ये जेवण करणारे लोक दिले आहेत. जेवण करणारे कशामध्ये दिले, त्रिकोणामध्ये. आणि प्रश्न बघा आता काय, बारकाईने निरीक्षण करा. त्रिकोणामध्ये जेवण करणारे दिले आणि वर्तुळामध्ये चहा पिणारे लोक दिले. तर मग पहिला प्रश्न आपण मग काय, पहिला प्रश्न, चहा पिणारे पण जेवण करत नाही असे किती लोक आहेत. जे चहा पितात बर का, पण जेवण करत नाही. आपण आता ही आकृती समजून घेऊ, म्हणजे काय होईल आपल्या लक्षात येईल. बघा, वर्तुळात कोणते येतं, चहा पिणारे. आणि त्रिकोणात कोणते आहे, त्रिकोणामध्ये जेवण करणारे आहेत. हे त्रिकोणातले जेवण करणारे आणि हे वर्तुळातील चहा पितो. प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न आहे, चहा पिणारे पण जेवण करत नाही. बघा बर का, आता चहा पिणारे हे पण चहा पितात, हे पण चहा पितात, पण त्यांचा प्रश्न काय आहे, चहा पितात पण जेवण करत नाही. हे 5 लोक असे आहेत, हे चहा पितात बरं का आणि जेवण पण करतात. मग याचं उत्तर काय येणार, चहा पिणारे पण जेवण करत नाहीत असे किती लोक आहेत, 15 लोक. 15. त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 15 हे त्या प्रश्नाचं उत्तर येणार.
पुढचा प्रश्न काय आहे? जेवण करणारे व चहा पिणारे किती लोक आहेत? परत आपल्याला आकृतीकडे जावं लागेल. जेवण करणारे वर्तुळातील लोक आहेत. जेवण करणारे समजा हे जेवण करणारे नाही मोठं बरं जेवण करणारे बरं का. आणि हे वर्तुळातील कशाचं प्रतिनिधित्व करतात? चहा पिणारे. त्यांचा प्रश्न काय आहे? जेवण करणारे व चहा पिणारे किती लोक आहेत? जे जेवण करतात आणि चहा पण पितात. आता हे जेवण करणारे हे 35 आहेत, पण हे जेवण करणारे जे 35 लोक आहेत हे काय चहा पित नाही. आणि हे जे 15 लोक आहेत हे फक्त चहा पितात, ते जेवण करत नाही. ते 5 मात्र असे ते वर्तुळात पण आहेत आणि त्रिकोणात सुद्धा आहेत. म्हणजे ते जेवण पण करतात आणि चहा पण पितात. म्हणून याचं उत्तर आहे 5. जेवण करणारे व चहा पिणारे लोक किती आहेत? या आकृतीवरून 5 लोक आहेत. तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते? लक्ष द्यायचं, आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा. बघा पुढचा प्रश्न काय रे? फक्त जेवण करणारे लोक किती? काय प्रश्न आहे? फक्त जेवण करणारे लोक किती? परत एकदा आपण आकृतीकडे येऊया. त्रिकोणातले काय करतात? जेवण करतात. बघा त्रिकोणात एकूण 2 संख्या आहेत, 35 पण आहे आणि 5 पण आहे. पण हे 5 असे ते चहा पण पितात. आपला प्रश्न काय? फक्त जेवण करणारे. मग त्याचं उत्तर असेल 35, कारण की 35 हा त्रिकोणात फक्त 35 हाच अंक आहे. त्याने वर्तुळाने त्याला छेदलेलं नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 35 या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं का लक्षात? चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे. सोबतच्या वर्तुळ आणि चौकोनाच्या आकृतीमध्ये वर्तुळामध्ये मूर्तिकार लोक दिलेले आहेत आणि चौकोनामध्ये चित्रकार लोक दिलेले आहेत. त्यावरून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. काय म्हटलं त्यांनी? वर्तुळामध्ये मूर्तिकार लोक आहेत. हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळामध्ये मूर्तिकार लोक आहेत. मूर्तिकार हे मूर्तिकार लोक आहेत. आणि चौकोनामध्ये या चौकोनामध्ये हे चित्रकार लोक आहेत. चित्रकार. याच्यावरून आपल्याला ते काय प्रश्न विचारतात बघा. फक्त मूर्तिकार असणारे लोक किती? फक्त मूर्तिकार. फक्त मूर्तिकार किती बघा रे. आता हे बघा वर्तुळामध्ये जे लोक आहेत ते मूर्तिकार आहेत असं त्यांनी म्हटलंय. पण इथं फक्त हा शब्द फार महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये.
या वर्तुळामध्ये जरी दोन संख्या असल्या 50 आणि 33, तर हे 50 जे लोक मूर्तिकार आहेत ते चित्रकार सुद्धा आहेत. आणि त्यांचा प्रश्न काय आहे, फक्त मूर्तिकार असणारे लोक किती आहेत? मग त्या प्रश्नाचं उत्तर 33 असेल, कारण 33 हा एकमेव अंक असा आहे की जो फक्त वर्तुळात आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33. फक्त 33 लोक असे आहेत की जे मूर्तिकार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3चं जे गोल आहे ते आपण काय करायचं, व्यवस्थित रंगवायचं. इथं माझा हायलायटर चांगला नाही व्यवस्थित, पण आपण जेव्हा परीक्षेमध्ये, आता तुम्ही दर महिन्याला परीक्षा असते आहे ना, 2-3 महिन्यातून, आणि शाळेत पण आपले शिक्षक परीक्षा घेतात. तर हे वर्तुळ कसं रंगवलं पाहिजे रे? वर्तुळ व्यवस्थित रंगवलं पाहिजे, बाहेर नाही गेलं पाहिजे, आतला भाग काही कोरा नाही राहिला पाहिजे. नाही तर बरेच मुलं काय करतात, इकडचं तिकडे घालतात, तिकडचं इकडे घालतात, आणि मग ती जी OMR शीट असतात आपली उत्तरपत्रिका, ती संगणकावर तपासली जाते. आणि मग आपल्याला येत असून पण आपलं उत्तर तिथं काय केलं जातं, चुकीचं तपासलं जातं, आपले गुण निघून जातात. म्हणून ह्या वर्तुळ सुद्धा गोल करणं आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा काय प्रश्न आहे रे? फक्त चित्रकार लोक किती आहेत? बघा, ह्या चौकोनामध्ये चित्रकार लोक आहेत. मग फक्त चित्रकार किती आहेत रे? लगेच लक्षात येते 27. कारण 27 हा एकमेव अंक असा आहे की फक्त तोच चौकोनात आहे. 50 आहे पण तो चौकोनाबरोबर कशामध्ये, वर्तुळामध्ये सुद्धा आहे. म्हणून 50 आपल्याला घेता येणार नाही. तर मग फक्त 27, पर्याय क्रमांक 1, 27. फक्त चित्रकार असणारे लोक 27. 1 क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला हायलाइट करावं लागेल, रंगवावं लागेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. जे मूर्तिकार चित्रकार पण आहेत असे किती लोक आहेत? त्यांनी काय म्हटले? हे बघा, हे मूर्तिकार लोक आहेत. आणि प्रश्न काय आहे त्यांचा, जे मूर्तिकार चित्रकार पण आहेत त्यांची संख्या विचारली आपल्याला. बघा, आता हे 33 आणि हे 50 दोन्ही पण मूर्तिकार आहेत. पण हे जे 33 लोक आहेत ते फक्त मूर्तिकार आहेत, ते चित्रकार नाही. पण 50 असे लोक आहेत की जे मूर्तिकार पण आहेत आणि चित्रकार पण आहेत. जे मूर्तिकार चित्रकार पण आहेत असे लोक, याचं उत्तर असणार 50. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर दिलेले आहे. त्यांनी 50 अंक दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 1 क्रमांकाचं वर्तुळ आपण रंगवून घ्यायचे. बघा, एकदम सोप्या आकृत्या येतात. फक्त काय करायचं, आपण त्या आकृत्या त्याचं बारकाईने काय करायचंय, निरीक्षण करायचंय, त्या समजून घ्यायच्या आणि प्रश्न बारकाईने वाचायचंय. ही थोडीशी पीपीटी अचानक बनवल्यामुळं थोडीशी लहान झाली, तुमच्या लक्षात येत नसत. परंतु तुमचं जे मिशन आरंभची मार्गदर्शिका आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, प्रश्न आहेत. बाहेर सुद्धा शिष्यवृत्तीचं सुद्धा जे गाईड आहेत वेगवेगळ्या प्रकाशनाचे, त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. तिथं तुम्हाला एकदम हे सगळ्या गोष्टी समोर असतील आणि पटकन लक्षात येणार आहेत. चला आपण काय करूया, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, सोबतच्या आकृतीमध्ये चौकोनातील मुलांना मराठी वाचता येते बरं का बाळांनो. निघून जातो. त्रिकोणातील मुलांना इंग्रजी वाचता येते. त्रिकोणातील मुलांना काय वाचता येते? इंग्रजी वाचता येते. तिकडे.
त्रिकोणातील मुलांना इंग्रजी वाचता येते आणि वर्तुळातील मुलांना काय होतं, गणित सोडवता येतं. त्यावरून पुढील प्रश्नाची काय करा, उत्तर द्या. बघा ह्या आकृतीमध्ये हे बघा, हे जे चौकोनातील मुलं आहेत, चौकोनातील, या चौकोनातील मुलांना काय होत आहे, मराठी वाचता येते. बर, त्रिकोणातील मुलांना इंग्रजी वाचता येते. हे जे त्रिकोणातील मुलं आहेत ते इंग्रजी वाचता येणार आहेत आणि वर्तुळातील मुलांना गणित सोडवता येईल. हे जे वर्तुळातील मुलं आहेत त्यांना काय करता येतं, गणित सोडवता येतं. चौकोनातील मुलांना मराठी वाचता येते, या त्रिकोणातील मुलांना इंग्रजी वाचता येते आणि या वर्तुळातील मुलांना गणित सोडवता येते. लक्षात घेतला का, प्रत्येकाचे काय काय गुणधर्म आहेत त्या आकृतीमधील मुलांचे, त्यांच्या अंगी काय काय गुण येतं ते लक्षात घ्यायचे. ते लक्षात घेतले की आपल्याला बरोबर लगेच चटकन प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. प्रश्न काय पाहिला, फक्त मराठी वाचणारे किती मुले आहेत, फक्त मराठी वाचणारे, फक्त मराठी वाचणारे किती आहेत रे. आता मराठी वाचणारे कशात दाखवलेत मुलं, मराठी वाचणारे मुलं कशात दाखवलेत, चौकोनामध्ये दाखवले. चौकोनामध्ये किती संख्या येतात, हे बघा, 20 संख्या आहे, 18 संख्या आहे, 25 संख्या आहे. पण ही 18 संख्या चौकोनामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे. ही 25 ही संख्या चौकोनाबरोबर वर्तुळात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे. पण त्यांनी शब्द काय वापरलाय, फक्त मराठी वाचणारे मुलं किती. मग फक्त मराठी वाचणारे मुलं की 20 हा एकमेव असा अंक आहे की तो फक्त चौकोनात आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 20 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, फक्त मराठी वाचणारे मुलं 20. पुढचा प्रश्न काय आहे, फक्त इंग्रजी वाचणारी मुलं किती. बघा इंग्रजी काय आहे, इंग्रजी त्रिकोणात दाखवले बरोबर ना, काय त्रिकोणामध्ये इंग्रजी वाचणारी मुलं दाखवले. हे 25 आणि हे इतर आकृतीशी सामायिक आहे, म्हणून 25 आणि 1 त्याचं उत्तर असू शकत नाही. हा 10 अंक आहे, 10 अंक हा फक्त त्रिकोणामध्ये आहे, म्हणून फक्त इंग्रजी वाचणारी मुलांची संख्या आहे 10. पर्याय क्रमांक 1 10 हे त्याचं उत्तर असणार आहे. आपण काय करू, पुढचा प्रश्न बघू. फक्त गणित सोडवणारे मुलं किती आहेत, हे बघा, फक्त गणित सोडवणारे किती मुलं आहेत. परत आकृतीकडे येऊ. वर्तुळ, वर्तुळातील मुलांना काय होतंय, गणित सोडवता येते. पण प्रश्न काय आहे, फक्त गणित सोडवणारे मुलं किती आहेत. फक्त वर्तुळातच आहे अशी कोणती संख्या आहे जी इतर आकृत्यांशी सामायिक नाही, अशी कोणती संख्या आहे, करेक्ट 17. तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 17. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या. आकृती समजून घ्या. प्रश्न जरी तुम्हाला पीपीटी मध्ये नाही दिसला तर मी सांगतोय ना, तो प्रश्न लक्षात ठेवा. मी काय करतो, माझं स्पीड अजून थोडस कमी करतो. हवं तर तुम्ही प्रश्न लिहून घ्या. काय होतंय, मला हे परत परत खाली वर करून मग ते प्रश्न तुमच्या समोर राहत नाही. आकृती घेतली की प्रश्न समोर राहत नाही. तर तुम्ही काय करा, मी जो प्रश्न सांगतोय तो हवं तर लिहून घ्या. आपण थोडसच पाहू पण समजून घेऊ. आणि मी तुमच्या समोर काय करतो, आकृती हायलाइट करतो, आकृती तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तुम्ही फक्त आकृती बघा आणि हवं तर थोडीशी काय करा, नोट्स काढा, लिहून घ्या बारकाईने. बघा बरं का, ही आकृती आहे तुमच्या समोर आणि
याच्यासाठी त्यांनी काय केलंय, प्रश्न विचारलाय. सोबत दिलेल्या वेन आकृतीत विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दाखवली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची. आता थोडस काय करा, लिहून घ्या वहीमध्ये. बघा, किंवा फक्त समजून घ्या. हे जे वर्तुळ आहे, हे वर्तुळ बसने प्रवास करणाऱ्या लोकांचे. त्याच्या शेजारचं हे जे वर्तुळ आहे, बघा, हे बसने प्रवास करणारे, बरं का, बस. त्याच्यानंतर हे जे मधलं वर्तुळ आहे, मधलं वर्तुळ, रंग दुसरा आहे मग. हे जे मधलं वर्तुळ आहे, हे बघा, हे असं बाण करून असं दाखवलं त्यांनी, सायकलने. आपण इकडे वरले वाटलं, हे सायकलने प्रवास करणारे, बरं का. त्याच्या बाजूचं जे वर्तुळ आहे, हे रेल्वेने प्रवास करणारे, रेल्वे. आणि त्याच्या खालोखाल जे वर्तुळ दाखवले, हे विमानाने प्रवास करणारे, विमानाने. आता प्रश्न तुम्ही लिहून घ्या वाटल्यास, आणि ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या. प्रश्न काय आहे, बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानाने सुद्धा प्रवास करतात? यावर लिहून, बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? यातलं का लिहून घ्या. तुम्हाला परत मी सावकाश सांगतोय. बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? बघा बरं का, आता बस, हे बसवाले आहेत बरं का, हे बसने प्रवास करणारे आहेत बरं का. आता इथं सामायिक गुणधर्म शोधायचं बरं का आपल्याला. बस व सायकलने, हे बसचं वर्तुळ आहे, हे वर्तुळ आहे ना काहीतरी सायकलचं आपण इथं वरलेलं, हे सायकलने प्रवास करणारे. असा कोणता भाग आहे की ह्या दोन्ही वर्तुळांनी छेदलेला आहे एकमेकांना? हे जर 25 घेतला आपण, तर सायकलने प्रवास करतात पण बसने प्रवास करत नाही, म्हणून 25 आपलं उत्तर नाही. हे 5 सायकलने करतात आणि रेल्वेने करतात. आपल्याला रेल्वे शिकायला नाही, आपल्याला बस आणि सायकलचा कॉमन भाग शोधायचा. हे 15, हे बसचं वर्तुळ 15ला इकडे छेदत नाही, म्हणून त्याचाही संबंध येत नाही. हे 75 सायकल मध्ये आहेत पण बस मध्ये नाही. बरे 35 आहेत बरं का बाळांनो. कशामध्ये? हे 35 सायकल मध्ये पण आहेत, बस मध्ये पण आहेत आणि विमानात सुद्धा आहेत. पण आपला प्रश्न काय आहे, बस व सायकलने प्रवास करणारे किती? मग बघा, की 20 आहेत ना, 20. बघा, सायकल मध्ये पण येतात आणि बस मध्ये बी येतात, म्हणून आपलं उत्तर हे 20. बस व सायकलने प्रवास करणारे 20 लोक आता प्रश्न काय विचारला त्यांनी, विमानाने आहे ना. एक मिनिट, आपण याला क्लिअर करू आपण आणि समजून घेऊ व्यवस्थित. हे बसने प्रवास करणारे आहेत आणि हे सायकलने प्रवास करणारे आहेत. मग याच्यामध्ये बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानाने सुद्धा प्रवास करतात? बघा, हे 10 लोक आहेत बसवाले बरं का, 10. ते विमानाने सुद्धा प्रवास करतात. आणि
सायकलने, बस व सायकलने प्रवास करणारे किती लोक विमानानेही प्रवास करतात? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न करूया. बघा पुढचा प्रश्न आहे, लिहून घ्या वाटल्यास. फक्त विमानाने प्रवास करणारे किती लोक आहेत? फक्त विमानाने प्रवास करणारे. बघा आता विमानाचं वर्तुळ कोणतं आहे? हे विमानाचं वर्तुळ. आणि फक्त विमानाने प्रवास करणारे म्हणजे फक्त विमान या वर्तुळात असणार 90 मग याचं उत्तर काय येणार? फक्त विमानाने प्रवास करणारे विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत 90. पुढचा प्रश्न समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, फक्त बस व विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आणि फक्त बस व विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आणि फक्त रेल्वे व विमान या वाहनांनी प्रवास करणारे लोक यांच्या संख्येत किती फरक आहे? आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला फक्त बस व विमान या दोन वाहनांनी प्रवास करणारे लोक आपल्याला शोधावे लागतील. बघा हे बसचं वर्तुळ आहे, हे बसचं वर्तुळ आहे आणि हे विमानाचं वर्तुळ. कोणतं? हे विमानाचं. मग याच्यामध्ये कॉमन अंक कोणता आहे सारखा? बघा बसमध्ये पण आहे हा 10 आणि विमानामध्ये सुद्धा आहे 10. मग आपल्याला काय करावं लागेल? मग आपल्याला ह्या 10 लोक जे आहेत बस आणि विमानाने प्रवास करणारे आहेत. बरं, पुढच्या प्रश्नाचा अर्धा भाग काय आहे? आणि फक्त रेल्वे व विमान, फक्त रेल्वे म्हणजे रेल्वे आणि हे विमान, या दोन्ही म्हणजे सामायिक कोणता घटक आहे रे? कोणता अंक आहे? करेक्ट, 30. 30 हा अंक त्याच्यामध्ये सामायिक आहे. आणि या दोन्हीतला काय विचारलंय आपल्याला? फरक विचारलाय. फक्त बस व विमान या दोनच वाहनांनी प्रवास करणारे लोक आणि फक्त रेल्वे व विमान या वाहनांनी प्रवास करणारे लोक यांच्या संख्येत किती फरक आहे? मग जर फरक काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. 30 मधून 10 आपल्याला कमी करावं लागते. 30 मधून 10 वजा केले तर आलं 20. याचं उत्तर येईल 20. चला आपण काय करू? पुढचा प्रश्न पाहू. बघा प्रश्न आहे, बारकाईने समजून घ्या. सोबतच्या आकृतीत खो खो खेळणारे, कबड्डी खेळणारे व क्रिकेट खेळणारे खेळाडू अनुक्रमे चौरस, वर्तुळ व त्रिकोण या आकृत्यांनी दाखवले आहेत. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. आपल्याला काय करायचं आहे? आता याला त्यांनी अनुक्रमे विचारले बरं का, म्हणून आपण काय करू? याला क्रमांक देऊ, म्हणजे मग आपला गोंधळ होणार नाही. सोबतच्या आकृतीमध्ये खो खो खेळणारे 1 नंबरला, कबड्डी खेळणारे 2 नंबरला आणि क्रिकेट खेळणारे 3 नंबर खेळणारे खेळाडू अनुक्रमे चौरस 1 नंबर, वर्तुळ 2 नंबर आणि त्रिकोण 3 नंबर या आकृत्यांनी दाखवलेले आहेत. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोध. बरं, आपण काय करू आता? किती काय प्रश्न? किती खेळाडू? फक्त 2 खेळ खेळतात. त्यासाठी आपल्याला काय करणार? आता खो खो खेळणारे कशाने दाखवले? 1-1. खो खो खेळणारे चौरससाठी दाखवले. चौरस जो आहे याने
खो खो खेळणारे विद्यार्थी आपल्याला दाखवलेले आहेत. बघा दुसरं जे आहे कबड्डी खेळणारे वर्तुळाने दाखवले. या वर्तुळाने कबड्डी खेळणारे दाखवले. आणि अनुक्रमांक 3 नंबरला कोणता खेळ आहे? क्रिकेट. आणि अनुक्रमिक 3 नंबर कशाला आलाय? त्रिकोणाला. त्रिकोणात काय खेळणारे आहेत मग? बरोबर काय खेळणारे आहेत? क्रिकेट खेळणारे. या त्रिकोणामध्ये क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आहेत. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी? किती खेळाडू फक्त 2 खेळ खेळतात? बघा आता बघा बरं का, हा 17 फक्त 1 खेळतोय, 17 उत्तर नाही. ते 4 कोणता खेळतोय? 17 फक्त आपण याला नाव द्या. हा झाला खो खो आणि हा काय झाला? 3 नंबरचा क्रिकेट आहे ना. आणि वर्तुळात काय खेळणारे ते? कबड्डी. हे 17 फक्त कबड्डीच खेळते, हे 4 फक्त खो खोच खेळते आणि हे 13 फक्त क्रिकेटच खेळते. या 3 अंकांचा संबंध संपला. उत्तर असेल बर. फक्त 2 खेळणारे म्हणजे 2 आकृत्यांमध्ये कोणत्याही 2 आकृत्यांमध्ये सामायिक होते. आता बघा हा 7 हा अंक वर्तुळ आणि चौकोन याची सामायिक 7 एक झालं बरं का. आणि 9 अंक या त्रिकोण आणि या चौकोनामध्ये सामायिक आहे. आणि हा जो 11 अंक आहे, 11 अंक हा 11 अंक तिन्हीमध्ये सुद्धा सामायिक आहे. कशामध्ये रे? बघा वर्तुळात बी आहे, त्रिकोणात बी आहे आणि चौकोनात पण आहे. म्हणून आपल्याला तो तिन्ही बी खेळतोय, म्हणून तो इथं घेता येणार नाही. आणि हे बघा हे 6 एक अंक राहिला. हा 6 अंक वर्तुळ म्हणजे कबड्डी आणि त्रिकोण म्हणजे क्रिकेट हा 2 खेळ खेळणार आहे. मग बघा याची हा 3 इंची मिळून आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 9 7 16, 16 6 22. याचं उत्तर आलं 22. 22 हे बघा ह्या सगळ्यांचे आपल्याला आपण बारकाईने निरीक्षण केलं आकृतीचं आणि शोधलं की कोणते अंक हे 2 आकृत्यांबरोबर सामायिक आहेत. मग फक्त 2च आकृत्या बरोबर सामायिक असलेले अंक आपण घेतले. 3 आकृत्यांशी सामायिक असलेले अंक आपण घेतलेले नाहीत. जर 3 आकृत्यांशी सामायिक असलेले अंक आपण घेतले तर काय होणार? आपलं उत्तर चुकून जाणार. मग हे 3 अंक आपल्याला सापडले की जे 2 आकृत्यामध्ये सामायिक आहेत त्या 3 अंकाची आपण बेरीज केली. ते बेरीज आली 22. पर्यायामध्ये सुद्धा 22 आहे. आपलं उत्तर बरोबर आलं. चला पुढचा प्रश्न समजू. काय म्हटलंय? पुढील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आपण अगोदर काय करू? आकृतीचं निरीक्षण करू. बघा हा जो चौकोन आहे, हा चौकोन शिक्षकांची संख्या सांगणार आहे. हा जो आयत आहे, आयत हा आयत या लेखकांची संख्या सांगणार आहे. आणि हे जे वर्तुळ आहे, वर्तुळ वादकांची संख्या सांगणार आहे. वादकांची बर का. काही नाही असं याला काय करायचं? लक्षात घ्यायचं. मग आणि नंतर मग काय करायचं? तो प्रश्न वाचायचा. त्या प्रश्नात काय विचारलंय हे समजून घ्यायचं आणि निरीक्षण करून त्याचं योग्य उत्तर द्यायचं. आता त्यांचा काय प्रश्न आहे रे? लेखक नसलेल्या शिक्षकांची संख्या किती आहे? त्यांना शिक्षक हवेत पण
शिक्षकांची संख्या हवी, पण ते लेखक नसले पाहिजे. म्हणजे लेखकाला अनुसरून जी आकृती त्याच्याशी ते सामायिक नसले पाहिजे. बघा लेखन आता बघा याच्यामध्ये शिक्षक किती येतो, 24 पण शिक्षक आहेत बरं का, की 8 आहेत पण हे लेखक आहेत, लेखकांच्या आयतामध्ये ते आहेत, म्हणून हा 8 अंक आपल्याला घेता येणार नाही. आणि हा जो 6 अंक आहे तो सुद्धा ते सुद्धा लेखक आहेत ना ते लेखक. आणि म्हणून हे 8 पण येणार नाही, हे 6 पण येणार नाही, पण हे जे 9 आहेत 9 हे शिक्षक पण आहेत आणि वादक पण आहेत. मग आपल्याला त्यांनी काय विचारले, लेखक नसते, मग आपल्याला ही 24 आणि या 9 ची बेरीज करावी लागेल. 24 आणि 9 किती रे, 25 26 27 28 29 30 31 32 33. करेक्ट. याचं उत्तर आलं 33. पर्याय क्रमांक 2 33. पर्याय क्रमांक 2 चं उत्तर काय करायचं आपण, व्यवस्थित रंगवून घ्यायचं. बरं, पुढचा काय प्रश्न विचारलाय त्यांनी, शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहेत पण लेखक नाहीत. बघा त्यांना शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहेत पण लेखक नाहीत, म्हणजे त्या फक्त शिक्षक आणि वादक या दोन्ही आकृत्यांशी सामायिक असले पाहिजेत. कोणती संख्या आहे, 24 हे फक्त शिक्षक आहेत, ते वादक नाहीत म्हणून 24 घेता येणार नाही. हे 8 हे लेखक पण येत म्हणून ते पण घेता येणार नाही. हे 6 जरी वादक असले तरी लेखक नाहीये. शिक्षक असलेल्या किती व्यक्ती वादक आहेत पण लेखक नाहीत. ही 9 ही एकमेव अशी संख्या आहे की जी शिक्षक आणि वादक या दोन्ही आकृत्यांची सामायिक आहे, म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 9. चला पुढे जाऊ. सोबतच्या वेळ आकृतीत त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या आकृत्या अनुक्रमे इंग्रजी, विज्ञान व गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवतात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपल्याला हे बघा इथे आकृती दिली त्यांनी, पण ती आकृती आपल्याला अगोदर काय करावी लागेल, समजून घ्यावी लागेल. त्यांनी काय म्हटलंय, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन या आकृत्या अनुक्रमे इंग्रजी, विज्ञान आणि गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहेत. मग आपण आता त्या आकृत्या कुठे बघू. 1 नंबरला त्रिकोण आहे, तो कशाचा, कोणते विद्यार्थी ते इंग्रजी आवडणारे. हा बघा त्रिकोण, हा काय आवडणार आहे रे, इंग्रजी. बर, वर्तुळ विज्ञान आवडणार आहे. हे विज्ञान आवडणार आहे. आणि चौकोन गणित आवडणार आहे. आता चौकोन आहे हे गणित आवडणार आहे. बघा बारकाईने बघा, त्रिकोणामध्ये इंग्रजी आवडणारे, वर्तुळामध्ये विज्ञान आवडणारे आणि चौकोनामध्ये गणित आवडणारे. त्यांचा प्रश्न काय आहे, किती विद्यार्थ्यांना फक्त गणित व इंग्रजी हे 2 विषय आवडतात. बरं, किती विद्यार्थ्यांना फक्त गणित व इंग्रजी.
हे बघा, आता हा त्रिकोण इंग्रजीचं प्रतिनिधित्व करणारा आहे आणि गणित हा गणित चौकोन हा गणिताचं प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधावं लागेल की जी त्रिकोण आणि चौकोन या दोन्हीमध्ये सामायिक आहे. कोणती आहे मग संख्या? 18 फक्त त्रिकोणात आहे. 2 आणि 4 या त्रिकोणात पण येतात, चौकोनात पण येतात आणि वर्तुळात पण येतात. त्याच्यामुळे ते ह्या दोन्ही पण संख्या येणार नाही. ह्या दोन्ही पण संख्या 5 ही एकमेव अशी संख्या आहे की जी त्रिकोणामध्ये आणि गणित या दोन्हीमध्ये सामायिक आहे. म्हणून 5 विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त गणित व हे इंग्रजी हे 2 विषय आवडतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर योग्य असेल. बरं, पुढचा प्रश्न काय रे? बरं, पुढचा प्रश्न आहे, फक्त एकच विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत? मग हा काय करायचं आता की अशी संख्या शोधायची की ती फक्त एकाच आकृतीत आहे, ती दुसऱ्या कोणत्याही आकृती सामायिक नाही. कोणती कोणती आहे? हे बघा, 18 मुलं असे आहेत, 18 की त्यांना फक्त इंग्रजी आवडतंय, त्यांना इतर कुठल्याही आकृती बरोबर ते सामायिक नाहीये. बर, 11 एक करेक्ट. 11 फक्त वर्तुळात आहे, ते विज्ञान आवडणार आहे. आणि ते 15 फक्त गणित आवडणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? यांची तिन्हीची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 8 आणि 9, 9 5 14 4 चला 1 1 2 3 8 1 4 44. पर्याय क्रमांक 3 44 त्याचं काय असेल योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, 9 ही संख्या काय दाखवते? बघा, त्यांनी काय म्हटलंय, या आकृतीत असणारी ही जी 9 संख्या आहे ती काय दाखवते? आणि पर्याय काय काय दिले त्यांनी? फक्त गणित आवडणारे विद्यार्थी नाही. फक्त गणित आवडणारे विद्यार्थी कोणते? हे 15 आहे. फक्त पर्यायातून पण आपल्याला जाता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 काय म्हणतोय? फक्त विज्ञान आवडणारे विद्यार्थी. फक्त विज्ञान आवडणारे विद्यार्थी ही 11 आहे, कारण ते फक्त वर्तुळात होते. तिसरा पर्याय काय आहे? विज्ञान व गणित आवडणारे विद्यार्थी. बरोबर. बघा, आता हे विज्ञान आवडणारे आणि गणित आवडणारे म्हणजे ही वर्तुळाशी आणि या चौकोनाशी सामायिक संख्या आहे. म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. विज्ञान व गणित आवडणारे विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला, आपण अजून एखादा प्रश्न पाहूया आणि थांबून घेऊया. काय प्रश्न आहे? सोबतच्या वेन आकृतीत फक्त वर्तुळ आणि फक्त त्रिकोण यांच्यात असलेल्या संख्यांची वजाबाकी किती? सोबतच्या वेन आकृतीत फक्त वर्तुळ, हे वर्तुळ, फक्त वर्तुळात कोणती संख्या आहे? 10 आहे. 10 बरं का? आणि फक्त त्रिकोण, फक्त त्रिकोण कोणता आहे? हे त्रिकोण आहे. आता फक्त त्रिकोणात किती संख्या आहे? ती 5 संख्या जरी त्रिकोणात असतील ती वर्तुळात पण आहे. त्या वर्तुळात पण आहे. ही 7 म्हणजे 5 येणार नाही, 7 येणार नाही. बरं, ही 11 सुद्धा येत नाही. ही कशात आहे? ती ह्या चौकोनामध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे. ही 8, ही 8 येते, ही 8 येते ती, आणि ही 4 येते. 8 आणि
4 त्यांच्या 12. त्याच्यातला फरक विचारला त्यांनी. वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यात असलेल्या संख्यांची वजाबाकी करायची. मग त्रिकोणामध्ये किती येतात 12 आणि वर्तुळामध्ये किती येतात 10. यांची वजाबाकी. 10 तून 2 गेले, 12 तून 2 गेले, 12 तून 10 गेले, उत्तर आलं 2. हे आलं त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 2. मग 2 क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला अनुभवावं लागेल. हा, पर्याय क्रमांक 4. असो, ही पीपीटी काय माझ्याकडून एवढी व्यवस्थित झाली नव्हती, पण तुम्ही काय करायचंय आता त्याच्यामध्ये समजून घ्यायचं. मी चांगलं समजून सांगितलंय तुम्हाला. तुम्ही काय करायचं आता, तुमचं जे मिशन आरामचं पुस्तक आहे त्याच्यातले पण हे उदाहरणं होते. शिष्यवृत्तीचे पण आता नवीन गाईड आलेले आहेत. बाजारात विविध पुस्तकं आलेली आहेत. त्याच्यामध्ये वेन आकृती हा घटक आहे, तो आपण आता एकदम सविस्तर स्पष्टपणे समजून घेतलेला आहे. त्याचा तुम्ही काय करायचं, आता अधिकचा सराव करायचा आणि कायमस्वरूपीसाठी हे आपल्याला हक्काचे गुण मिळवून देणारा हा घटक आहे. ते गुण आपल्या आता कुठेही कमी होणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे सगळं समजून घेतलेलं आहे. सगळ्या जणांनी व्यवस्थित हा ऑनलाईन क्लास समजून घेतला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. असेच सगळेजण काय करत जा, व्यवस्थित ऑनलाईन क्लासेसला हजर राहत जा आणि हे सगळे घटक काय करा समजून घ्या. त्याचा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.